हा एक मात्र असा व्यवसाय आहे की ज्याला जागेची गरज नाही, ज्याला पैशाची गरज नाही आणि ज्याला वेळेची सुद्धा गरज नाही. मधमाशी 60 ते 70 दिवस, हनीबीचं लाईफ आहे 60 ते 70 दिवस. आणि ही 60 ते 70 दिवसात तुम्हाला काय देते? तुम्हाला मध देते, तुमच्या पिकांचं परागीभवन करते, तुम्हाला मेण देते, तुम्हाला प्रोपोलिस देते, तुम्हाला पोलन देते 60 ते 70 दिवसात. आता हे जे आहे ना, याच्यामध्ये हे त्यांची पिल्लावळ, याच्यामध्ये ड्रोन्स असतात म्हणजे नर असतात. ह्या सगळ्या ज्या ह्याला कामकरी माशा म्हणतात. ओके. आणि हे जे खाली सेल आहे ना, हे जे हेक्झॅगोनल सेल ज्याला षटकोन म्हणतात, हे मेणाचे सेल बनलेले आहे आणि याच्यात राणी माशी अंडी घालते. आता बघा इथे मध भरायला सुरुवात झाली, खालचं झालं की मग ते वरच्या ह्याच्यात ते मध भरतात. जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आपण बघत असाल की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया, त्यांचे मत, त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आजही आम्ही एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटायला आलेलो आहोत, जे की गेली 38 वर्षे शासकीय सेवेमध्ये होते आणि ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रिटायर झालेले आहेत. सध्या ते आता मधमाशी पालन केंद्र जे आहे आपल्या पुण्यामध्ये, तिथं ते सल्लागार म्हणून आहेत. आणि त्यांचं फार मोठी धडपड असते की आर्थिक सक्षम झालं पाहिजे, असा त्यांचा नेहमी मानस असतो. असे डॉक्टर मिलिंद वाकोडे सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण मधमाशी पालन या विषयावरती चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम सर, आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. सर, आपण गेली 38 वर्षे शासकीय सेवेमध्ये काम केलेलं आहे आणि तुम्ही आता बोलताना म्हणालात की तुमची जवळपास 18 वेळा बदली झालेली आहेत. म्हणजे जवळपास तुम्ही संपूर्ण देशच भ्रमण केलेलं आहे. होय. आणि प्रत्येक राज्यातून म्हणजे कुठल्या राज्यामध्ये कसं वातावरण आहे, कशी तिथली व्यवस्था आहे किंवा कसं तिथं भौगोलिक स्थिती आहे, सगळं तुम्हाला त्याचं ज्ञान आहे. परंतु हे जे मधमाशी पालन जे आहे, म्हणजे मधमाशी पालन म्हणजे काय सांगाल याच्याबद्दल तुम्ही? धन्यवाद. ॲक्च्युली माझ्या करिअरची सुरुवात बिहारमधनं झाली. 1979ला मुझफ्फरपूर म्हणून एक जागा आहे, तुम्हाला माहिती असेल, फेमस. मुझफ्फरपूर म्हणजे लिची करता. लिची ती जसं विदर्भामध्ये संत्रं, ऑरेंजेस होतात, मोसंबी होतं, तसं मुझफ्फरपूर म्हणजे लिची करता फेमस आहे. आणि ह्या लिचीचे तिथे खूपशे झाडं म्हणा किंवा बागा आहेत, जसं विदर्भात संत्र्याच्या बागा असतात. आणि ह्या लिचीपासून तुम्हाला चांगल्या प्रकारचं मध मिळतं. तर मुझफ्फरपूर ही अशी जागा आहे, तर तिथे घरोघरी दारोदारी लोक शेळ्या मेंढ्या जसं ठेवतात तसं लोक मधमाशांच्या पेट्या ठेवतात. म्हणजे एवढं सॅच्युरेशन या इंडस्ट्रीला आलं. आणि जेव्हा मी सुरुवातीला 79मध्ये मी जॉईन केलं आणि बघितलं की लोक आपल्या घरामध्ये कशा ह्या पेट्या ठेवतात आणि त्याच्यापासून मध काढतात. म्हणजे ते आपला व्यवसाय तर करतात, आपला अभ्यास म्हणजे विद्यार्थी असतो तो अभ्यास करतो, शेतकरी असला शेती करतात, नोकरी करणारे नोकरी करतात आणि सीझनमध्ये या पेट्यांपासून मधसुद्धा करतात. म्हणजे हा उद्योग सुरू करायला तुम्हाला वेगळा वेळ द्यावा लागत नाही किंवा वेगळी लागत द्यावं लागत नाही किंवा वेगळी जागा लागत नाही. मी नेहमीच म्हणतो की हा एक मात्र असा व्यवसाय आहे की ज्याला जागेची गरज नाही, ज्याला पैशाची गरज नाही आणि ज्याला वेळेची सुद्धा गरज नाही. आता उद्योग म्हटलं तर उद्योगात बघा ह्या 3 गोष्टी आवश्यक असतात. जागा पाहिजे, वेळ पाहिजे आणि कॅपिटल म्हणजे पुंजी पाहिजे. मधमाशी पालन म्हणजे नेमकं काय आहे मधमाशी? हा, तर मी तेच म्हणतोय. तर हा उद्योग म्हणजे मधमाशा ह्या नेचरमध्ये असतात, पण ह्या नेचरमधल्या म्हणजे नैसर्गिक वातावरणामधल्या माशा त्यांना पाळून त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करून तुम्ही त्याच्यापासून मध घेऊ शकता. आणि मधच घेऊ नाही शकत तर तुम्ही इतर चिकार उत्पादन आहे ते घेऊ शकतात. खादी ग्राम उद्योग या क्षेत्रातून उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तुम्ही रिटायर झालात. मधमाशी पालन आणि तुमच्या ह्याचा काय संबंध आहे? म्हणजे असं काही खादी ग्राम उद्योग आणि मधमाशी पालनचा काही संबंध? आय एम प्राऊड टू से की खादी ग्रामोद्योग हेच असं म्हणजे ऑर्गनायझेशन आहे, असं एक संघटन आहे की जे 1957 पासून मधमाशा म्हणजे ह्या उद्योगामध्ये काम करत आहे. तसा याचा काहीच संबंध नाही. मी तसं तुम्हाला सांगितलं की मधमाशी म्हणजे हा एक कीटक आहे, म्हणजे कीटक शास्त्रासोबत जुळायला पाहिजे, वनस्पती शास्त्रासोबत जुळायला पाहिजे होतं, वेटरनरी सायन्ससोबत जुळायला पाहिजे होतं. हाऊ इट रिलेट्स विथ द KVIC. पण
पण खादी ग्रामोद्योग आयोगानेच 1957 पासून ह्या कामामध्ये म्हणजे हे काम अंगीकारलं आहे आणि ह्याची सुरुवात केलेली आहे, जरी याचा संबंध नसला तरी. आणि मला म्हणायला हेच म्हणायचं आहे की हा ॲग्रिकल्चरशी संपूर्णपणे ॲग्रिकल्चरशी जोडलेला आहे, हॉर्टिकल्चरशी जोडलेला आहे, शेतीशी संबंधित आहे. एवढंच काय की बाहेरच्या देशामध्ये म्हणजे पूर्णपणे शेती जी आहे ही मधमाशांवर डिपेंड असतं, कारण की मधमाशा पालन केल्यामुळे तुमच्या शेतीचं उत्पादन वाढतं. तर मग हा ॲग्रिकल्चरचा पार्ट असायला पाहिजे. तरीसुद्धा ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटनी त्याच्याकडे एवढं लक्ष दिलेलं नाही. आत्ता कुठे एक ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत नॅशनल बी बोर्ड बनलेलं आहे, पण ते आपलं ट्रेनिंग वगैरे द्यायचं काम करतात. पण भरीव कामगिरी जी केली ती फक्त खादी ग्रामोद्योग आयोगाने केली. आणि मग त्याच्यामध्ये त्यांच्या अनेक फंडिंग स्कीम आहे, हनी मिशन आहे, PMAGP प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आहे. या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना किंवा युवकांना लोन देतो आणि ह्या उद्योगाची भरभराट करतो. बरं, तुम्ही आता हे म्हणालात की अत्यंत म्हणजे वेगळं आहे हे. खरं तर हे शेतीशी किंवा याच्याशी निगडीत असणं गरजेचं होतं व्यवसाय, परंतु हा एक खादी ग्रामोद्योगाशी. सर, आता आपण हे सगळं मधमाशांचं हे करत असताना तुम्ही माहिती दिली की कशा पद्धती कीटक आहेत होतं आणि कीटकाच्यापासून म्हणजे ती माशी आहे आणि त्याच्यापासून सगळं उत्पादन केलं जातं. तर हे उत्पादन करत असताना ह्या मधमाशांचे किती प्रकार आपल्याला म्हणजे सांगता येतील? किती? आपल्या देशात 4 प्रकारच्या मधमाशा आहे. एक तुम्ही आता बघितली, मी तुम्हाला दाखवलेली आहे पेटीमध्ये, त्याला एपिस सिराना इंडिका किंवा सातेरी माशी म्हणतात. दुसरी आहे फुलोरी माशी. ती बघा, त्याचं एक छोटंसं पोळ असतं, हे बघू शकता. तर ही फुलोरी माशी झाडात किंवा झुडपात हे करते, तर ती आपल्याला पेटीमध्ये पाळता येत नाही. तर आपल्याला पेटीत पाळता येणारी माशी म्हणजे एपिस सिराना इंडिका, जी मी तुम्हाला दाखवली. आणि आता एक नवीन माशी आली आहे, तिला आपण इटालियन बीज म्हणतो किंवा एपिस मेलिफेरा म्हणतो. आता काय झालं की 1980 पासून 1980च्या पूर्वी आपल्या देशामध्ये सिराना किंवा सातेरी मधमाशीच होती. पण 1980मध्ये TSV थाय सॅकबूट डिसीज नावाचा एक डिसीज आला. तो व्हायरल डिसीज होता आणि त्या डिसीजमुळे आपल्या इथील जी इंडियन ओरिजिन बीज जी आपण आता बघितली ती पूर्णपणे वाईप आऊट झाली. मग बिहार, ओरिसा किंवा उत्तरांचल किंवा उत्तर प्रदेश किंवा पंजाब यामध्ये आपण एपिस मेलिफेरा नावाच्या मधमाशा आणल्या आणि त्या तिथे आहे. पण साऊथ इंडियामध्ये किंवा आपल्या इकडच्या भागामध्ये वेस्टर्न पार्टमध्ये तुम्हाला सातेरी माशीच दिसते. तर ह्या 3 प्रकारच्या माशा सांगितल्या. आणि चौथा प्रकार आहे, त्याला एपिस डॉर्सेटा किंवा आग्या माशा म्हणतात. त्याचं पोळ हे आहे, तुम्ही बघू शकता. ह्या ज्या आग्या माशा आहेत ह्या मोठमोठ्या झाडांवर किंवा पाण्याच्या टाक्यावर पोळ करतात. त्यांचे काही कॅरेक्टर असे आहेत की दे आर मोर फेरोशियस इन नेचर, दे प्रेफर लाईट आणि दे प्रेफर हाईट, म्हणून उंचावर राहतात. पण ह्याच्यापासून सुद्धा तुम्ही सायंटिफिक पद्धतीने, वैज्ञानिक रीतीने त्यांना न जाळता, त्यांना न पोळता आपण त्याच्यापासून सुद्धा मध काढू शकतो. मला एक गोष्ट सांगायला आवडेल की मेळघाटाविषयी तुम्ही ऐकलं असेल. मेळघाटाच्या जंगलामध्ये ह्या मधमाशा मोठ्या प्रमाणात होत्या. तर तिथले आदिवासी बांधव काय करायचे, ते त्याला जाळून टाकायचे. ते जाळल्यामुळे काय व्हायचं, तो पूर्ण म्हणजे परिवार म्हणजे त्या माशाच नष्ट व्हायला लागल्या. आणि त्या माशा नष्ट झाल्यामुळे त्याचा परिणाम तिथल्या वनांवर झाला. आणि तिथल्या वनांचं उत्पादन, जसं वनामधलं उत्पादन असतं, हिरडे, बह्या, जांभूळ, जे काही उत्पादन, ते ड्रास्टिकली रिड्यूस झालं. ते रिड्यूस झाल्यानंतर एक सर्वे करण्यात आला की कोणालाच त्याचं रिझन माहीत नव्हता की का इथल्या वनांचं उत्पादन वाढलं. मग बऱ्याच लोकांनी बरेचसे आपले रिमार्क्स दिले. कोणी बोलले की इथे डिफॉरेस्टेशन झालं, कोणी म्हणाले की वाहनांची ये-जा झाली, बरेचसे असे हे दिले. कोणी म्हणाले की जंगलला मोठ्या प्रमाणात कटाई करण्यात आलं. पण त्याच्यामध्ये एक ऑब्झर्वेशन असं होतं की या जंगलातील ज्या नॅचरल बीज आहे, एपिस डॉर्सेटा किंवा ज्याला आपण आग्या माशा म्हणतात, ते नष्ट झाल्या. त्या नष्ट झाल्यामुळे जंगलाचं झाडांचं परागीभवन होत नाही, फळांचं परागीभवन होत नाही, तेथील फुलांचं परागीभवन होत नाही. आणि म्हणून तुम्हाला वनाचं उत्पादन हे घटलं. आणि हा धागा पकडूनच खादी ग्रामोद्योग आयोगाने काय केलं, तिथे आम्ही प्रशिक्षण दिलं. तिथल्या ट्रायबल लोकांना प्रशिक्षण दिलं की ह्या ज्या आग्या माशा आहे ह्या जरी पेट्यामध्ये ठेवू शकत नाही, पण ह्यांना तुम्ही न जाळता, ह्यांना न मारता, ह्यांचंसुद्धा तुम्ही
मध काढू शकता. आणि मग आम्ही त्यांना तिथे प्रशिक्षण दिलं आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आज तिथली स्थिती अशी आहे की आज 500 लोकांना आम्ही तिथे रोजगार दिला आणि ही 500 लोक जपानला त्यांचं मध जातो. जपानमध्ये तुम्हाला तासदो मासदो म्हणून एक उद्योजक आहे, तो ते मध घेतो आणि दरवर्षी 10 टन मध प्रगती बहुउद्देशीय संस्था सुसरदा धारणी जिल्हा अमरावती इथे ती संस्था आहे आणि तिथून ते मध दरवर्षी जपानला जातं. आणि झालं काय, हे प्रशिक्षण दिल्यानंतर मधमाशांचं संवर्धनही होतं आणि मधसुद्धा मिळतं. पूर्वी कसं होतं, हे लोक जाळून टाकायचे, जाळलं की हे पूर्ण बर्बाद व्हायचे. पण आता कसं असतं, मध हे एका भागाला राहतं म्हणून फक्त मधाचाच भाग काढायचा आणि बाकी याच्यात त्यांची पिल्लावळ असते, मग ती पिल्लावळ पण वाढते. येस, तेच तर तो प्रशिक्षणाचा भाग आहे. तर असं प्रशिक्षण प्रत्येक आदिवासी क्षेत्रात आपण द्यायला पाहिजे. आणि माझी तर सगळ्यांना विनंती आहे की आजकाल फॅशन झाली आहे, कोणाच्या घरी काही पोळ लागलं किंवा पाण्याच्या टाकीवर येतात लोक पेस्टिसाईडवाल्यांना बोलवतात आणि त्यांना मारून टाकतात. पण व्हेरॅज इतर राज्यामध्ये मधमाशा जेव्हा तुमच्या घरामध्ये येतात तर असं संबोधलं जातं की इट्स अ साइन ऑफ प्रॉस्पेरिटी. हे म्हणजे भरभराटीचं लक्षण आहे. त्या मधमाशा तुमच्याकडे का येतात, कारण की त्यांना त्या 2 किलोमीटरच्या परिसरात त्यांना त्यांचं खाद्य मिळतं, ते तुमच्या घरातलं काही घ्यायला येत नाही. पण आपण काय करतो, विनाकारण भीती बाळगतो आणि त्या भीतीमुळे म्हणजे लोकांमध्ये भीती याच्यासाठी की ती चावते, मग चावल्यानंतर त्रास होतो खूप. हां, ओके. त्याच्या अगोदरचा माझा प्रश्न असा आहे सर की तुम्ही आता सांगताना 4 प्रकारच्या माशा सांगितल्या, ह्या 4 प्रकारच्या मधमाशांपैकी विषारी कुठली, किंवा आता जसं लोक सादाचा साप किंवा तो कोब्रा साप असं ते प्रकार करतात, तर ते मधमाशांमध्ये असे काही प्रकार आहेत का? बघा, हनीबीमध्ये मी तर म्हणतो हनीबी विषारी नाही, ह्युमन बिंग विषारी आहेत मधमाशा. आणि जसं तुम्ही म्हटलं की मधमाशा चावतात का, मुळात हे शब्दरचना चुकीची आहे. मधमाशा चावत नाही, मधमाशा डंक मारतात. अच्छा. पण ते डंक केव्हा मारतात की अगदी जेव्हा त्या आपल्या जीवावर बेतती, जेव्हा जीवावर उदार होतात तेव्हा स्वरक्षणासाठी त्या डंक मारतात, अदरवाईज त्या मारत नाही. पण त्यांनी तुम्हाला डंक जरी मारला तरी असं समजायचं की भविष्यात होणारा संधिवात तुम्हाला होणार नाही. आता डंकावरूनच एक सांगायचं मला की आफ्रिकेमध्ये असं प्रचलन आहे की तुम्ही जर स्किन डिसीजपासून किंवा तुम्हाला संधिवातापासून जर तुम्ही सफर होत असाल तर लोक काय करतात, बीकीपर्सकडे जातात. बीकीपर म्हणजे जो मधपाळ असतो त्याच्याकडे जातात आणि त्याच्याकडून डंक मारून घेतात आणि ह्या ट्रीटमेंटला एपिथेरपी म्हणतात. हा डंक जो असतो ह्याला सुद्धा कमर्शियली गोळा करता येते. त्याच्यात 3 ग्राम पावडरची किंमत $300 आहे आंतरराष्ट्रीय. त्याच्यापासून इंजेक्शन्स तयार होतात, त्याच्यापासून संधिवात होत नाही, त्याच्यापासून पॅरालिसिस होत नाही. तर हे फार मोठी म्हणजे हे. आणि जसं तुम्ही म्हणालात की मधमाशा चावतात, आता तुम्ही मगा बघितलं माझ्या त्या फ्रेम उचलली तर मधमाशा मुळात चावत नाही. काय असतं, जेव्हा आपण फ्रेम, आता उदाहरणार्थ ही फ्रेम आहे, ही फ्रेम जेव्हा आपण घेतली, इथे समजा माशा आहे आणि ही फ्रेम, आता मी तुम्ही असं धरून आहात, पण ते घेताना काय झालं, जर तुम्ही घाबरलात, तुम्ही जेव्हा घाबरता, आता तुम्ही जी फ्रेम घेतलेली आहे कारण की मी सांगतो म्हणून तुम्ही धरली आहे, पण आतून तुम्ही घाबरता. आणि जेव्हा तुम्ही आतून घाबरता तर काय होतो, शरीरातून एक प्रकारचा गंध निघतो, अ सॉर्ट ऑफ ऑर्डर डेव्हलप फ्रॉम आवर बॉडी, आणि त्यामुळे मधमाशा तुम्हाला डंक मारतात. अदरवाईज त्या कधीच चावत नाही. इवन मी आजच्या घटकेला राणी माशी जर माझ्या दाढीवर ठेवली तर सगळ्या माशा मी माझ्या गालावर लावू शकतो. म्हणजे आजच्या ह्याच्यात म्हटलं तर मी स्वतः मधमाशा बाबा किंवा मधमाशावाला बाबा बनू शकतो. बाबांचं बऱ्याच ठिकाणी ते दाखवलं जातं. हां, अर्थात बाबागिरी करायची असेल तर आपण तसंही करू शकतो, पण तसं करायचं नाही. तर सांगण्याचं तात्पर्य हे की इट्स आर्ट, ही काही मॅजिक किंवा जादू वगैरे नाही की लोक म्हणतात की मी असं लावून घेतो. आणि तुम्ही सुद्धा जर ती राणी माशी जर इथे ठेवली तर सगळ्या माशा इथे येऊन हे होते. तो एक आकर्षणाचा भाग आहे. होय, बरं बरं. नाही सर, तुम्ही आता म्हणालात की मधमाशी डंक मारते, तर डंकाचा पण काही म्हणजे डंक मारल्यामुळे काही त्रास होतो का? नाही, अगदी बरोबर बोला. आता जसं डंक मारल्यावर काय होतं, थोडासा तो काटा असतो तो तुम्ही हाताने काढून घ्यायचा असतो.
आता आपल्याला डॉक्टर इंजेक्शन देतात, टायमिंग सुचतं. आता आमची बॉडी तर एवढी इम्युन झाली आहे की आम्हाला ते सुचतसुद्धा नाही. आणि तुमच्या हँडलिंगमध्येच तेवढं सॉफ्टनेस असायला पाहिजे. तर मधमाशा मुळात त्या चावत. प्रत्येक व्यक्तीला माशीने जर डंक मारला तर प्रत्येक व्यक्तीला ते सूज येते का काय? सुरुवातीला सूज येईल पण त्यांनी काही हानी होत नाही. माझ्याकडे तर मी तुम्हाला दाखवू शकतो, माझ्याकडे लोक ज्यांना संधिवात होत आहे ते माझ्याकडे आले. मग इथल्या नगरसेविका त्या टिंगरे मॅडम त्या माझ्याकडे आलेल्या. माझ्याकडे चिकार लोक येतात स्टिंग घ्यायला फक्त. म्हणजे मधमाशींच्या मधाचा तर फायदा आहेच आहे, परंतु ती डंक जरी मारली तरी त्याचा सुद्धा आपला फायदा आहे. तर हे फायद्याची गोष्ट आहे सर, सांगतायत आपल्याला. सर आता हा जो उद्योग आहे, ह्या उद्योगामुळे काय काय फायदे होऊ शकतात? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की हा उद्योग जो आहे अख्ख्या भारतामध्ये जो उद्योग केला जातो शेतीचं उत्पादन वाढण्यासाठी. आपल्याकडे मधमाशी आणि मध इथपर्यंतच आपण सीमित आहोत. कारण की मधमाशीचा शेतीचं उत्पादन वाढण्यासाठी काय उपयोग आहे हे मुळात लोकांना माहीतच नाही. तुम्हाला सांगतो, इस्रायल अगदी छोटासा देश आहे, विदर्भा एवढा. हार्डली तिथे 5 ते 7 इंच ॲव्हरेज पाऊस पडतो. पण त्या 5 ते 7 इंचाच्या पावसामध्ये सुद्धा त्या देशाला दुधाचा आणि मधाचा देश म्हटलं आहे. का म्हटलं आहे की देअर ॲग्रिकल्चर इज विथ एपिकल्चर. म्हणजे त्यांचं शेती जे आहे हा मधमाशाच्या व्यवसायासोबत चालतो. म्हणजे एपिकल्चर, मधमाशाच्या अभ्यासाला एपिकल्चर म्हणतात. जसं ॲग्रिकल्चर आहे, सेरिकल्चर आहे, व्हर्मिकल्चर आहे, हॉर्टिकल्चर आहे, तसं मधमाशाच्या अभ्यासाला एपिकल्चर म्हणतात. तर ॲग्रिकल्चर आणि एपिकल्चर हे त्यांचं सोबत चालतं. आता परत तुम्ही म्हणाल की ॲग्रिकल्चरमुळे याचं कसं का, म्हणजे पिकाचं उत्पादन कसं वाढतं? तर काय असतं, मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते. तर ती आपल्या पोटामध्ये, तुम्ही इथेही बघू शकता की आपल्या पोटामध्ये रस शोषून घेते, फुलातील रस आणते, दॅट इज हनी. आणि आपल्या पायामध्ये पराग, त्याला पोलन म्हणतात, ती गोळा करते. आता पोलन म्हणजे काय? पोलन ज्याला मराठीत आपण पराग म्हणतो, पराग इज अ मेल युनिट ऑफ द फ्लावर. बघा, प्रत्येक फुलामध्ये पुंकेशर आणि स्त्रीकेशर हे दोन भाग असतात. तर पराग जो असतो हा मेल युनिट आहे, द मेल युनिट ऑफ द फ्लावर. जेव्हा मग मधमाशी त्या परागाला घेऊन दुसऱ्या फुलावर जातं तर तिथील स्त्रीकेशर म्हणजे स्टिग्मा विच इज द फिमेल युनिट ऑफ द फ्लावर, इट गेट्स ॲडर विथ पोलन आणि त्याचं फर्टिलायझेशन होते. म्हणजे बीजामध्ये रूपांतर होतं, मग बीजाचं फळामध्ये रूपांतर होतं. आणि हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, जोपर्यंत मेल फिमेल ऑर्गन एकत्र येत नाही तिसरा जीव हा निर्माण होत नाही. शेतीच्या संदर्भातले फायदे, शेतीचं नाही, हे युनिव्हर्सल. कधीच कुठल्या ब्रह्माच्या तोंडून काही असं निर्माण झालं नाही. आपण म्हणतो की ब्रह्माच्या तोंडून हे झालं, याच्या तोंडून हे झालं, पण आपण तिथे म्हणजे विज्ञानाला तुम्ही अंगीकारा. आणि हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, तेच फळामध्ये आहे, ते झाडामध्ये आहे, कीटकांमध्ये आहे. तर झाडामधल्या मेल आणि फिमेल युनिटचा संयोग करणारी ही मधमाशी आहे. आणि म्हणूनच काय होतं, इस्रायलमध्ये जेव्हा शेती फुलोराला येते तेव्हा तिथे मधमाशांच्या पेट्या ठेवल्या जातात. हेच उदाहरण तुम्हाला मी मुझफ्फरपूरचं सांगतो की जेव्हा लिची बहरायला येतं, म्हणजे लिचीचा बार येतो, तर तेव्हा काय करतात, ते लिचीचे बागायतदार काय असतात, ते बीकीपर्सला बोलवतात. म्हणजे बीकीपर्स म्हणजे मधमाशा पालक, 100 200 पेट्या, आणि ते म्हणतात बाबा रे तुझ्या पेट्या घेऊन तू माझ्या बागेत ये. तर हा जो मधमाशा पालक असतो तो आपल्या 100-200 पेट्या घेऊन तिथे त्याच्या बगीच्यात जातो. सो ही गेट्स मनी जस्ट फॉर किपिंग द बीज. म्हणजे त्याला त्या मधमाशांच्या पेट्या तिथे ठेवण्यासाठी त्याला पैसे मिळतात. प्लस ही गेट्स हनी, कारण की त्याच्या मधमाशा लिचीच्या फुलावरून जाऊन मध आणतील. बरोबर. तर त्याला ही गेट्स मनी प्लस ही गेट्स हनी. आणि मग गार्डन ओनरला काय मिळतं, तर गार्डन ओनर जो लिचीचा बागायतदार असतो त्याला त्याच्या लिचीच्या फळाचं उत्पादन 45% वाढलेलं असतं. 45% हे उत्पादन वाढतं मधमाशांमुळे, कारण की परागीभवन होतं. परागीभवनामुळे आपल्या पिकाची उत्पत्ती वाढते. बरोबर. सर आता बरं तुला असं म्हणतं की शेती व्यवसाय हा शेतकऱ्यांनी केला पाहिजे किंवा अनेक वेगवेगळे व्यवसाय हे वेगवेगळ्या लोकांनी केले पाहिजे. मग आता हा जो मधपालन व्यवसाय जो आहे, आता ह्याला व्यवसायच म्हणू आपण. अगदी बरोबर. हे कोणी म्हणजे कोणाकोणाला करता येते, हा कोणी केला पाहिजे? हा व्यवसाय असा आहे, हा मी तुम्हाला सांगतो की हा एकच व्यवसायाला कशाचंच बंधन नाही. हा
कोणीही करू शकतो. हा 5 वर्षाच्या मुलापासून तर 75 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत करू शकतो. हा स्त्रिया करू शकतो, करतात, पुरुष चांगल्या तऱ्हेने करू शकतात. कारण की आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे बघा अजूनही व्यवसाय वाटल्या गेलेले आहेत. महिलांसाठी वेगळा उद्योग, पुरुषांसाठी वेगळा उद्योग, किंवा इव्हन मी तर म्हणतो की जातीप्रमाणे सुद्धा आपले व्यवसाय वाटल्या गेलेले आहे. असं व्हायला नाही पाहिजे, पण अजूनही आहे. पण हा व्यवसाय आता महिला हा उद्योग फार चांगल्या तऱ्हेने करू शकतात. कसा की बघा, मी मगा सांगितलं की ह्या व्यवसायाला कशाचंच बंधन नाही. ह्याला लँग्वेजची सुद्धा गरज नाही. तुम्हाला मराठी येऊ, इंग्रजी येऊ, हिंदी येऊ, कुठली भाषा येऊ, पण तुम्हाला एकच भाषा यायला पाहिजे, मधमाशांची भाषा. ती म्हणजे सॉफ्ट हँडलिंग. अगदी हळुवारपणे तुम्ही उचला. आणि हळुवारपणे माणसाच्या तुलनेत स्त्रियांचा स्वभाव हा नॉर्मल असतो, प्रेमळ असतो, आणि त्यांचं हाताळणंसुद्धा प्रेमळ असतं. तसेच तुम्ही फरक बघा, स्त्रियांचा हात आणि हे. तर मधमाशांना काय पाहिजे, सॉफ्टनेस. म्हणून असं ऑब्झर्व करण्यात आलं, म्हणजे सायंटिफिकली हे प्रूव्ह झालं की स्त्रिया या उद्योगाला फार चांगल्या तऱ्हेने करू शकतात. पुरुष तर करू शकतातच, शेतकरी करू शकतात, सायंटिस्ट करू शकतात, विद्यार्थी शेतामध्ये पण हे पेटी ठेवू शकतो आपण. शेतामध्ये सुद्धा पेटी ठेवू शकता. आणि मी तर म्हणतो की शहरात सुद्धा, आज पुण्यात माझ्या घरी, म्हणजे आपण म्हणतो की याला जागायची आवश्यकताच नाही. तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये, तुम्ही तुमच्या टेरेसमध्ये ठेवा. ह्याची फ्लाईट रेंज 2 किलोमीटरपर्यंत असते. ती 2 किलोमीटरपर्यंत जाते आणि परत येते. याचा अर्थ असा नाही की 2 किलोमीटरची जागा तुमच्या मालकीची असायला पाहिजे. नो नीड. आजूबाजूला जरी शेती असली, आजूबाजूला जरी झाड असले तरी पुरेसं आहे. म्हणजे आपल्याला हा व्यवसाय करण्यासाठी अगदी 10 बाय 10च्या खोलीमध्ये सुद्धा आपण व्यवसाय करू शकता. परंतु 2 किलोमीटरची जागा आहे ती काय आपल्या मालकीची असण्याची पण गरज नाही, सरांचं म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे सर. बरं, आता हे जे आपल्याला व्यवसाय करण्यासाठी तुम्ही महिला जास्त उपयुक्त आहेत, म्हणजे ते हळूवारपणे ती पे काढून ठेवतात किंवा हळूवारपणे त्याला करण्याची गरज असते, आणि जर हल्लं तर ती मधमाशी डिस्टर्ब होते आणि ती डंक मारते, असाच प्रकार आहे ना? हल्लं तर नाही, हल्ल्यापेक्षा मी तर म्हणेन घाबरलं तर आपण एवढं अभ्यस्त माझ्या कळतं हे घाबरला म्हणून नाही. काय असतं, आपण जेव्हा घाबरतो तेव्हा आपल्या शरीरातल्या काही हालचाली अशा असतात, आपल्या शरीरातून एक प्रकारचा गंध निघतो आणि त्या गंधामुळे त्या चावतात, अदरवाईज त्या चावत नाही. म्हणून मला एकच म्हणायचं की मधमाशा हाताळणं जरी तुम्ही शिकलात तर अर्ध बीकीपिंग किंवा अर्ध मधमाशा पालन तुम्ही शिकू शकता. बरं सर, तुम्ही आता म्हणालात की हे व्यवसाय करण्यासाठी जागा लागत नाही किंवा ह्याला कुठल्या पैसा लागत नाही फार मोठा, पण मग ह्याला काय लागतात, कुठली साधनं लागतात, ह्याला कसा केला पाहिजे? ह्याला फक्त 3 गोष्टी पाहिजेत. एक मधमाशांची पेटी जी तुम्ही बघितली, अच्छा, हे सॅम्पल आहे, हे सॅम्पल आहे किंवा पाठीमागे आहे. आणि एक तर हे मदयंत्र आहे. आणि नेचरमध्ये तुम्हाला जे मिळतं ती मधमाशाची कॉलनी किंवा पोळ, ते तुम्ही पकडून पण लावू शकता किंवा मग आपल्याला विकत सुद्धा घेता येतं. आजकाल तर मधमाशा विकण्याचा धंदा मोठ्या, तुम्हाला आश्चर्य वाटेल, लोक मधमाशा विकण्याचा धंदा करतात. आता खूप लोकांनी तर मध घेणं सोडलं, इतर उत्पादनं घेणं सोडलं, तर त्या एका पेटीपासून त्याचे विभाजन करतात आणि त्यासुद्धा विकतात. 4-4, 5-5 हजाराला पेटी म्हणजे मधमाशा समेत अशी विकल्या जाते. तर तो धंदा सुद्धा आपल्याला करता येतं. तर सुरुवात आपल्याला करायची, एक मधमाशांची पेटी विकत घ्यायची मधमाशासहित, किंवा नेचरमध्ये असलं तर ती तुम्हाला पकडता येते. एक मधमाशाची पेटी, एक मधाचं यंत्र, बस एवढं आहे. आणि नंतर त्याची देखभाल कशी करायची त्याच्यासाठी थोडंसं एक छोटंसं प्रशिक्षण तुम्हाला लागेल आणि त्याच्यावरून तुम्ही हा व्यवसाय करू शकता. गावात जर शेती असेल आपली तर तिथे सुद्धा करू शकता. आणि जर तुम्ही शहरात जर आहात, आपला एक शौक म्हणून म्हणा, एक म्हणजे आवड म्हणून 2-4 पेट्या तुम्ही ठेवू शकता आणि तुम्हाला म्हणजे तुमच्याकरता मध ते मिळू शकतं. बरोबर. साधारणतः एका पेटीमध्ये किती आपण ते हे करू शकतो आणि मध किती येते असं? एका पेटीपासून जर तुमची एरिया जर चांगली असेल, आजूबाजूला फुलोवर असेल, तर म्हणजे शहराच्या ठिकाणी तुम्हाला 8 ते 10 किलो मध एका पेटीपासून मिळू शकतं. ते किती दिवसामध्ये? नाही, ते डिपेंड करतं तुमच्या. आता उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, आता आजूबाजूला शेवगा जर फुलला असेल तर शेवग्याचं मध तुम्हाला मिळेल. तुमच्या परिसरात, तुमच्या 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये काय जांभूळ आहे तर जांभूळचं मिळू शकेल.
किंवा झाडं काय आहे, अनेक प्रकारचे असतील तर तो ते मध तुम्हाला मिळेल, मिक्स मिळेल, त्याला मल्टीफ्लोरा म्हणतात. आता बघा पुढच्या महिन्यात मला वाटतं शेवगा फुलेल, तर तुम्हाला शेवग्याचं मध मिळतं, शेवगा असतं. किंवा आजूबाजूला सूर्यफूल असतं, सूर्यफुलापासून तुम्हाला चांगलं मध मिळतं. आता बिहारसारख्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, लिचीचा बार संपला म्हणजे फेब्रुवारी ते मार्च एप्रिलपर्यंत लिची मिळतं. मग त्याच्यानंतर त्यांच्याकडे काय असतं, सरसो असतं, म्हणजे त्याला मोहरी म्हणतात. मोहरीपासून तुम्हाला छान मध मिळतं. आणि तिथे तर मग लोक आता काय झालं, प्रोफेशनल झालेले आहे. 100 पेट्या ठेवणारे लोक आहेत, पेट्या ठेवणारे. मग ते काय करतात, इथला फुलोर संपला की ते ट्रक हायर करतात आणि दुसरी सर्वे करून येतात की आता कुठे काय फुललं आहे. समजा एखाद्या शेतामध्ये मस्टर्ड, याला मोहरी किंवा सरसो म्हणतात, किंवा सूर्यफूल आहे, मग तिथे जाऊन ते त्या पेट्या ठेवतात. तिथे ठेवल्यावर काय होतं, त्या शेतकऱ्यालाही सुद्धा आनंद होतो, कारण की त्याच्या पिकाचं परागीभवन होती, त्याच्या पिकाचं 35 ते 45% त्याचं उत्पादन वाढतं आणि ह्याला मध मिळतं. तर असे कन्सेप्ट आता आपल्या देशात सुरू व्हायला पाहिजे, हे होणं गरजेचं आहे. आता बघा, विदर्भात संत्रा होतो, पण आपण मधमाशांचा उपयोग तिथे करत नाही. जर मतपाळ तिथे गेला, त्यांच्या शेतामध्ये जर पेट्या ठेवल्या. बरोबर आहे सर. आता आपण समजा एक अशा लाईनने 8-10 पेटी ठेवल्या, आता ह्या पेटीतली मधमाशी त्या पेटीमध्ये जाऊ शकते? नाही. अगदी चांगला प्रश्न विचारला. ह्यांची एक कसं असतं, ह्या प्रत्येक पेटीमध्ये एक क्वीन असते. त्याची रचना आपण राणी मधमाशी त्याची रचना समजून घेऊ की एका पेटीमध्ये 3 प्रकारच्या माशा असतात. कामकरी माशा, नर माशा आणि राणी माशी. तर कामकरी माशा ह्या 20 ते 30 हजार असतात. त्याला वर्कर बीज म्हणतात, त्या कामच करत राहतात. आणि काही ड्रोन्स असतात. ड्रोन्स म्हणजे मेल, ज्याला नर म्हणतात. ते फक्त प्रजोत्पादनाचं काम करतात, काही काळासाठी असतात आणि त्यामध्ये एकच राणी असते, क्वीन. आता बघा, त्या पोळामधून, समजा हे पोळ आहे, तर 17 दिवसानंतर त्या सेलमधून राणी बाहेर येते, राणी माशी बाहेर येते. आणि होतं काय, ती बाहेर आल्यानंतर 2-3 दिवस आपल्या त्या पेटीत राहते आणि वन फाईन मॉर्निंग शी टेक्स फ्लाईट इन द एअर, म्हणजे ती हवेत उडान घेते, जाते. कशासाठी? तर मेटिंग करण्यासाठी, तिचं समागम करण्यासाठी. म्हणजे ती वयात आलेली असते, तिला नरापासून मेटिंग करायचं असतं. त्याच्यानंतर तिच्या कॉलनीची वाढ होईल, तर ती हवेत जाते. आणि ती हवेत गेल्यावर जे ड्रोन्स, म्हणजे ज्याला आपण मेल म्हणतो, नरमाशी असते, ती हवेतच तिला चेजिंग करतात आणि हवेतच तिच्यासोबत मेटिंग करतात. 1-2 असे 4-5 ड्रोन्सद्वारे, नराद्वारे तिचं मेटिंग होतं. आणि 1 बाय 1 त्या ड्रोन्सचं त्या नराशी मेटिंग झाल्यावर तो नर मरून पडतो. आणि असं 5-6 नराद्वारे मेटिंग झाल्यानंतर ती परत त्याच पेटीमध्ये वापस येते. ओके. आणि एकदा मेटिंग झाल्यानंतर तिचं काम संपलं. मग ह्या इतर कामकरी माशा असतात, ह्या फार आनंदी असतात. म्हणजे जसं आपल्या घरात एखाद्या नवख्या बाईला दिवस जातात त्याप्रमाणे. आणि मग तिला माहीत होते की आता राणी माशी अंडी देणे चालू करेल आणि पिल्लावळ वाढेल. मग काय होतं, मेटिंग झाल्याच्या 3-4 दिवसानंतर ती राणी माशी अंडी द्यायला लागते. ओके, अंडी द्यायला लागते. आणि ती फक्त लाईफमध्ये एकचदा बाहेर जाते. ती कधीच काही खात नाही, पित नाही, काही नाही, आणि फक्त अंडी देण्याचं काम करतो. आणि तिची क्षमता असते 500 ते 700 पर डे. 500 ते 700 पर डे अंडी देणं. आता हा एक संशोधनाचा विषय आहे आणि याच्यावर संशोधन पण झालं आहे की ती एकचदा मेटिंग करते, ती काहीच खात नाही, ती काहीच पित नाही, काहीच नाही, आणि ती जात पण नाही पुढे. मग तिला एवढी शक्ती कुठून मिळते अंडी द्यायची? तर तिला जी शक्ती मिळते, ह्या कामकरी माशा ज्या असतात त्यांच्या डोक्यामध्ये एक हिप्पोफिरेंजियल ग्लँड नावाची ग्रंथी असते, हिप्पोफिरेंजियल ग्लँड. आणि त्या ग्रंथीमधून रॉयल जेली नावाचा एक पदार्थ स्त्रवत असतो, रॉयल जेली. तर ह्या माशा त्या राणीला तो रॉयल जेली नावाचा पदार्थ आहे भरवत असतात आणि त्याच्यामुळे त्या राणीला तेवढी ऊर्जा शक्ती मिळते, ऊर्जा मिळते. आणि अजून सांगतो तुम्हाला, म्हणजे मी रॉयल जेलीवर थोडं पूर्ण करेल. आणि मग अंडी दिल्यानंतर त्याचा लार्वा होतो, म्हणजे अळी होते. आणि त्या अळीला सुद्धा ह्या कामकरी माशा रॉयल जेली चारतात. आणि रॉयल जेली तुम्ही किती प्रमाणात चारता त्याच्यावर त्या कीटकाचं जन्म निर्भरित असतो. म्हणजे रॉयल जेली जर कमी प्रमाणात दिलं तर वर्कर बीज येतील, आणि तेच रॉयल जेली जास्त प्रमाणात दिलं तर क्वीन बी तयार होते. आणि रॉयल जेली हा पदार्थ
आजच्या म्हणजे जगात न्यूट्रिशियस पदार्थ म्हणून मानला गेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 40,000 रुपये किलो त्याची किंमत आहे. ते सुद्धा म्हणजे मला आपल्या मुलांना हे सांगायचं आहे की हा मधमाशा पालन व्यवसाय करताना तुम्ही इतर उत्पादनं घेऊ शकता. त्यामध्ये रॉयल जेलीचं उत्पादनसुद्धा घेऊ शकता, त्यामध्ये मेणाचं उत्पादन घेऊ शकता, परागसुद्धा घेऊ शकता. तर आता विषय निघाला म्हणून सांगितलं तुम्हाला. तर रॉयल जेली हा एक असा पदार्थ आहे, त्याचंसुद्धा उत्पादन आपण घेऊ शकतो. आता ही जे एक तुम्ही म्हणालात की आता फक्त एवढ्या पेटीमध्ये समजा एक जरी क्वीन असेल आणि तीच पूर्णपणे अंडी घालते आणि सगळं करते, मग तिथून नवीन क्वीन तयार होते. अगदी चांगला प्रश्न. मग काय असतं, प्रत्येक कीटकाचा प्रत्येकाचा एक सीझन असतो. तर ह्यांचं जेव्हा दुसरा सीझन होतो ज्याला स्वार्मिंग सीझन म्हणतात, मग त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला ह्या माशा ज्या ओरिजिनल माशा असतात त्या नवीन क्वीन सेल बनवतात. नवीन क्वीन सेल, आणि माशा क्वीन सेल बनवल्यावर काय असतं, राणी माशी त्यामध्ये अंड घालते आणि मग ह्या माशांना माहीत असते की यातून क्वीन येणार म्हणजे राणी माशी येणार, म्हणून ते तिला जास्त रॉयल जेली चारतात. ओके. आणि ती झाल्यानंतर मग जी जुनी राणी जी असते ती बघते की आता नवीन राणी येणार, मग ती काय करते, काही जुन्या माशा आणि ती घेऊन ती दुसरीकडे जाते, ज्याला स्वतःला विभाजित करते. ओके. नाही तर मला हेच म्हणतं, हे विभाजित करण्यापूर्वी आपण काय करायचं, आपण ॲज अ बी किपर त्या ओल्ड राणी माशीला आणि काही माशीचं आपणच विभाजन करून टाकायचं, म्हणजे तुम्हाला एका पेटीच्या 2 पेटी. माझा तोच प्रश्न होता की अगदी बरोबर. नाही, माझा तोच प्रश्न होता की आता समजा आपण एका पेटीमध्ये हे सगळे राणी माशी पण तयार झालेली आणि तुम्ही म्हणालात की ती आता घेऊन निघून जाते, तर ते कसं ओळखायचं आपण? तर जेव्हा कसं असतं, याचं एक कारण आहे, याचं एक बेसिक प्रिन्सिपल काय, एका पेटीमध्ये एकच राणी राहील. जसं आपण म्हणतो की एका घरात 2 सवती राहू शकत नाही, लाईक दॅट. तर जेव्हा दुसरी राणी यायला लागते तर ही पहिली राणी काय करते, काही माशा घेऊन स्वतःचं विभाजन करते. मग आपण कंडिशन, आपण जेव्हा फ्रेम उघडून पहिली की आपल्याला कळतं या दिवशी ही राणी निघेल, मग काय करायचं, तो आयदर तुम्ही जास्त तो सेल बाजूला काढून घ्या. प्रशिक्षण थोडंसं प्रशिक्षण आहे, पण त्यासाठी तो सेल बाहेर काढा आणि त्याच्यासोबत काही माशा ठेवा, किंवा ओल्ड राणी साईडला घेऊन दुसऱ्या पेटीत ठेवा. याच्यामध्ये काय होतं, एका पेटीच्या तुम्ही विभाजन केलं म्हणजे तुमच्या 2 पेट्या झाल्या. म्हणजे आज तुमच्याकडे जर 10 पेट्या आहेत तर तुम्ही दुसऱ्या वर्षी त्याचं 20 पेट्या आरामात होतात. आणि म्हणूनच आपल्या देशामध्ये मी म्हणतो मधमाशा विकण्याचा व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, कारण की आता हे टेक्निक जर शिकलं तर तुम्ही त्याचे वाटेल तेवढ्या डिव्हिजन करू शकता. आता हे सगळं तुम्ही टेक्निक सांगितली कसं करायचं काय करायचं, परंतु अनेक लोकांच्या पण मनामध्ये प्रश्न निर्माण झाले असेल की सरांनी एवढी माहिती दिली, परंतु ही व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल किती लागते? मी नेहमीच म्हणतो आणि नेहमीच डिफाईन करतो की द ओनली इंडस्ट्री विच वोंट रिक्वायर एनी कॅपिटल, हा एकमात्र व्यवसाय असा आहे की ज्याला पुंजी किंवा वित्ताची गरज नाही. 25 ते 30 हजारापासून आपण हा व्यवसाय चालू करू शकतो. मला एक सांगा, आजच्या ह्या महागाईच्या जमान्यात आपण मुलाला जरी म्हणजे KGमध्ये टाकायचं, आपण डोनेशन देतो त्याला, तर आपला एखादा घरचा मुलगा असेल आणि तो म्हणेल की मला व्यवसाय करायचा आहे, 20-25 हजार जर पाहिजे तर आपण कॉन्ट्रीब्युशन करून देऊ. मी का हे सगळं म्हणतो की आज जर तो बँकेकडे जरी 20,000 रुपये घ्यायला गेला, बँकर्स काय म्हणतील, अरे बाबा याच्या पुढे एक 0 वाढव, निदान 2 लाखाचं तरी ॲप्लिकेशन कर, कारण की 20,000साठी जेवढे कागदपत्र मूव्ह करावं लागतात तेवढे 2 लाखासाठी होतं. तर म्हणून मी नेहमी म्हणतो की अगदी छोट्या पुंजीमध्ये तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता, ज्याला आपण वी कॅनॉट से इट ॲज अ कॅपिटल. साधारणतः 25 ते 30 हजार रुपये खर्चामध्ये आपण हा व्यवसाय सुरुवात करू शकतो. ओके सर, आता हे ह्या उद्योगापासून आपल्याला म्हणजे अन्य कुठले फायदे मिळतात? आता कसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्या देशामध्ये अजूनही मधमाशी आणि मध इथपर्यंतच आपण सीमित आहोत. व्हेरॅज जर तुम्ही बघाल तर इतर जे उत्पादन आहे या व्यवसायातले ते याच्यापेक्षा महाग आहेत आणि इझी आहे, पण आपलं अजूनही तिकडे लक्ष गेलेलं नाही. आता एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला म्हटलं की मधमाशी फुलावर जाते, आपल्या पोटामध्ये ती मध गोळा करते फुलाच्या नेक्टरीमधलं आणि पायामध्ये पराग, आणि जी फुलामधलं मध जेव्हा गोळा करते तेव्हा ती काय करते, ती तुम्ही बघू शकता की ह्या फ्रेममध्ये ती जमा करते. ओके, इथे आणून जमा करते, आणि जेव्हा जो फुलामधला रस आणते त्यावेळेला ॲट दॅट टाईम इट कंटेन 50% वॉटर. बघा तिचं टेक्निक कसं असतं. मग ती काय करते, परत ते टाकलेला तो ड्रॉप असतो नेक्टरचा परत आपल्या पोटामध्ये घेते आणि
ती त्याचं एक फिल्म म्हणजे अशी अशी तोंडावाटे फिल्म तयार करते आणि त्याचं पाणी इव्हॅपोरेट करते, परत ती याच्यात हे करते, मग आपलं फॅनिंग करते, फॅनिंगने टेम्परेचर निर्माण करतं आणि त्यातलं वॉटर पर्सेंटेज काढून टाकते आणि जेव्हा त्याच्यामध्ये 18 ते 20% पाणी असते त्यावेळेला ती इथे सील करते. ही झालं मधाची प्रक्रिया. हां, आणि ती आपल्या पायामध्ये पराग आणते. पराग जे मी तुम्हाला म्हटलं की ती परागसुद्धा आपल्या याच्यामध्ये कोठडीमध्ये ती स्टोअर करते. तर ती स्टोअर करते आणि मग पराग आणि मध मिळून ती आपल्या पिलांना खाऊ घालते. तर मी तुम्हाला मगाच सांगितलं की पराग काय, पराग इज अ मेल युनिट ऑफ द फ्लॉवर आणि हे परागसुद्धा तुम्ही कमर्शियली कलेक्ट करू शकता. ते कसं करू शकता, मी तुम्हाला सांगतोय की ह्याला पोलन ट्रॅप म्हणतात. ओके, हे फक्त तुम्ही मधमाशींच्या पेटीपुढे ठेवून द्यायचं. हां, मधमाशींच्या पेटीपुढे मधमाशी काय करते, आपल्या पायामध्ये पराग घेऊन येते. ती अशी घेऊन आली की काय होईल, याला लागते आणि ह्या ट्रेमध्ये तो हा पराग पडतो आणि हे कमर्शियली तुम्ही गोळा करू शकता. हे पराग सुद्धा ह्याच्यापासून पोलन टॅबलेट्स बनवतात. मी तुम्हाला दाखवू शकतो की हे बघा, हे या प्रकारे हे विकले जातं. अच्छा, ह्या प्रकारे बी प्रॉडक्ट आणि हे खेळाडूंसाठी वापरलं जातं, हे खाल्ल्या जातं, म्हणजे हे न्यूट्रिशियस प्रॉडक्ट आहे. तुम्हाला मी सांगतोय की तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जर गेलात तर प्रत्येक एअरपोर्टवर तुम्हाला बी प्रॉडक्टचे स्टॉल मिळतील. जसं वाईन स्टॉल असतात तसं बी प्रॉडक्टचे स्टॉल मिळतात आणि त्या स्टॉलवर तुम्हाला पोलन टॅबलेट, रॉयल जेली, प्रपोलिस असे बरेचसे पदार्थ आहे ते तुम्हाला मिळू शकतात. तर मला आपल्या युवकांना हे सांगायचं आहे की मधाच्या व्यतिरिक्त तुम्ही ह्या पोलनला कलेक्ट करू शकता. हा झाला. आपण आपल्याकडे केलेलं आहे का ते, याच्यात काही पराग जे आहेत? हो, हे हा जो आहे हे तुम्हाला फक्त बी बॉक्स पुढे ठेवावं लागतं आणि त्या सकाळला येतात ते कलेक्ट होतं. पण आता आम्ही इथे कमर्शियली करत नाही, पण हे सुद्धा करू शकतो. तर हा तुम्हाला म्हणजे मधाच्या व्यतिरिक्त काय काय मिळते मी तेच सांगतो. मध मिळतं, पराग मिळतं, त्याच्यानंतर प्रपोलिस नावाचा एक पदार्थ आहे. प्रपोलिस, हा प्रपोलिस म्हणजे काय बघू शकता, हा असा डिंकासारखा एक पदार्थ असतो. तर हा प्रपोलिस म्हणजे काय की मधमाशांच्या पेटीमध्ये जेव्हा एखादी गॅप निर्माण होते किंवा छिद्र वगैरे पडतं किंवा काय, तर ह्या मधमाशा काय करतात, झाडांची बार्क म्हणजे झाडाची साल असते ती गोळा करतात. ती गोळा करून असं डिंक आणि त्याला आपल्या लाळेसोबत मिसळून आणतात आणि ते आपल्या बॉक्समध्ये पेस्ट करतात. एखादी गॅप असेल त्याला पेस्ट करतात. ऊन वारा पाऊस याच्यापासून स्वतःचं संरक्षण करा. तर हे जे प्रपोलिस आहे हे कशाचा उपयोग आहे, हे बाहेरच्या देशामध्ये डेंटिस्ट जे असतात, डेंटिस्ट, तर हे डेंटिस्ट दातांच्या ट्रीटमेंटसाठी वापरतात. मला सांगायला इथेच एकही वाटेल की माझ्या मुलीनीसुद्धा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये यावर एक प्रोजेक्ट केला होता की तिने 30 पेशंटला हे प्रपोलिस वापरलं होतं. जिंजायवल ट्रीटमेंट ऑफ द टीथ असं एक प्रोजेक्ट होता तिचा आणि फार तो सक्सेस झाला. तर हे प्रपोलिस त्याच्यासाठी वापरलं जातं. एवढंच काय की जे आपण रिन्सिंग मटेरियल्स चूळ वगैरे भरतो जे आज मिळतं ते या प्रपोलिसपासून केलं जातं. हे प्रपोलिससुद्धा फार महाग आहे. तर हे सुद्धा तुम्ही कमर्शियली कलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही मेण करू शकता. मेण तुम्ही बघितलं असेल, हे मेण मोठ्या प्रमाणात, आणि हे जे मेण आहे हे मेण कॉस्मेटिक्समध्ये वापरलं जातं. हे मेण जुन्या चर्चेस वगैरे असतात तिथे तुम्ही बघितलं त्या चर्चेसमध्ये मेणबत्त्या, आता आपल्या बाजारात ज्या मेणबत्त्या मिळतात त्या नाही, पण जुन्या चर्चेस वगैरे असतात त्यामध्ये ह्या मधमाशांच्या मेणापासून मेण करायचं, कारण ह्याच्यामुळे स्मोक होत नाही, ह्याच्यापासून धूर होत नाही आणि ब्युटी पार्लरमध्ये हे वापरले जातं. तर बघा म्हणजे याच्यापासून तुम्हाला काय काय मिळतं. मध तर मिळतं, तुम्हाला पराग मिळतं, तुम्हाला मेण मिळतं, तुम्हाला प्रपोलिस मिळतं, तुम्हाला रॉयल जेली. ऑफकोर्स रॉयल जेलीसाठी वेगळं ट्रेनिंग आम्ही घ्यावं लागतं, ती थोडंसं जास्त टेक्निकल आहे, पण ते सुद्धा करता येतं. म्हणजे असे बरेचसे उत्पादन आहे हे करता येतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे, तुमच्या शेतीचं परागीभवन होतं, तुमच्या शेतीचं उत्पादन वाढतं. बरोबर. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही उत्पादन करू शकतो का आपण? आता हे मेन झालं, हे झालं,
अजून आपल्याकडे बरंच काही. हा, मी तुम्हाला दाखवू शकतो की हे वेगळे हे वेगळ्या प्रकारचे पोलन. आता तुम्हाला हे कोकोनट, आता तुम्हाला सांगतो म्हणजे हा कोकोनटचा हे जे तुम्ही म्हणजे तुम्ही टेस्ट करू शकता याच्यापासून. हे बघा ह्याची चव, हे तुम्ही खाऊ शकता ते. तर ह्याच्यापासून हे जे असतं टॅबलेट्स बनतात आणि स्पोर्ट्स खेळाडू असतात त्यांच्यासाठी ते देण्यात आहेत. न्यूट्रिशियस प्रॉडक्ट्स आहेत ते. अच्छा. हे सुद्धा आपण करू शकतो. असे बरेचसे उत्पादन आहे आणि वेगळे मत तुम्ही जमा करू शकता. बरं. आता सगळं सर तुम्ही पूर्ण माहिती दिलेली आहे व्यवसायाच्या संदर्भामध्ये. फार याला काही जागा लागत नाही, तसंच त्याला जास्त पैसा पण लागत नाही. तर आता सगळे बहुजनातले जे युवक आहेत, युवती आहेत, त्यांना तुमचं काय आव्हान असेल? माझं तर एकच म्हणणं आहे की बरेचसे आपले विद्यार्थी आहेत की जे आपल्या आईवडिलावर पॉकेट मनीसाठी डिपेंड असतात. पॉकेट मनीसाठी पण निदान तुम्ही तुमचा पॉकेट मनी तुम्ही इथून काढू शकता. आणि तुम्हाला वाटतं की जास्त अर्थार्जन करावं, आईवडिलांचे पैसे न घेता आईवडिलांनाच काही मदत करायची, तर मी म्हणतो 50 ते 60 पेट्या तुम्ही ठेवा. आणि तुम्हाला तुमचा पॉकेट मनी काढायचा असेल तर निदान 5 ते 10 पेट्या तुम्ही ठेवा. त्याच्यावरून तुम्ही तुमचा हे करू शकता. आणि मी नेहमीच म्हणतो की ह्या मधमाशीचं लाईफ किती आहे. मधमाशी 60 ते 70 दिवस, हनीबीचं लाईफ आहे 60 ते 70 दिवस. आणि ही 60 ते 70 दिवसात तुम्हाला काय देते? तुम्हाला मध देते, तुमच्या पिकांचं परागीभवन करते, तुम्हाला मेण देते, तुम्हाला प्रोपोलिस देते, तुम्हाला पोलन देते. 60 ते 70 दिवसात, 70 दिवस. आणि तुमचं आणि आमचं ॲव्हरेज लाईफ किती आहे? 60 ते 70 वर्ष. हनीबी आणि ह्युमन बी बघा किती फरक. हा छोटासा कीटक 60 ते 70 दिवसात तुम्हाला खूप काही घेऊन जातो. आपण 60 ते 70 वर्षात समाजाला काय देतो? हा एक तुलनात्मक भाग आहे. पण मला एकच म्हणायचं की तुम्हाला जर काही द्यायचं असेल तुम्ही काहीच करू नका, फक्त मधमाशा पाळा आणि मधमाशाच्या माध्यमातून तुम्ही कुटुंबाला, समाजाला आणि देशाला हे देऊ शकता. आणि याच्यातूनही आपण आपली इंडस्ट्री उभी करू शकतो. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद. आपला अत्यंत अमूल्य वेळ देऊन ह्या मधमाशी पालनच्या संदर्भामध्ये युवकांना अत्यंत प्रेरणादायी माहिती दिलेली आहे की कुठलाही म्हणजे जास्त खर्च नाही, जागेची आवश्यकता नाही आणि ह्या छोट्याशा जागेमध्ये आणि कमी खर्चामध्ये हा जो व्यवसाय आपण करू शकता. आपण युवकांना माहिती दिली, त्यांना प्रेरणा मिळेल असं संपूर्ण तुम्ही सांगितलेलं. युवकच नाही तर कोणी व्यवसाय हा करू शकतो. आणि मला असं वाटतं की सरांनी जी माहिती दिली ही माहिती आपण आवर्जून तुम्ही बघा, इतरांना ती सांगा आणि म्हणून जास्तीत जास्त लोक ह्या व्यवसायाकडे वळतील आणि स्वावलंबी होतील. पुन्हा एकदा सर आपलं जागृती न्यूजला आपण वेळ दिला. धन्यवाद.